आणि आता बातम्यांकडे वळूयात। बारामतीतल्या माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक सध्या राज्यात चर्चेचा विषय बनली आणि त्याला कारण आहे दोन पवारांमधील लढाई। दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच माळेगावची निवडणूक लागली आणि निवडणुकीचे अर्ज दाखल करेपर्यंत या चर्चा हवेत विरल्या, कारण या निवडणुकीच्या वाटाघाटीत काका पुतण्याचं काही जमलं नाही। आता या निवडणुकीत आणखी काही रंग भरलेत। विशेष म्हणजे हे रंग रात्रीच्या काळ्या कुठ्ठा अंधारात भरले आहेत। आधी पवार काका पुतण्यांमुळे चर्चेत आलेली ही निवडणूक आता या रात्रीच्या खेळामुळे चर्चेत आली आहे। या निवडणुकीमुळे बारामतीत रात्रीचे खेळ चाले याचा प्रयोग कसा रंगलाय आपण पाहूयात। रात्रीचे 11 वाजले। बारामतीमध्ये किर्र अंधार आहे। अख्खं बारामती गाढ झोपलंय, पण एक इमारत मात्र लख्ख जागी आहे। ही इमारत आहे पीडीसीसी अर्थात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची। तुम्हाला वाटलं असेल किती कामसू आहे तिथले कर्मचारी। एरवी 11 ते 5 या वेळेतही कार्यतत्पर नसलेले पीडीसीसीचे बँकवाले मध्यरात्रीही काम करत असल्याचं बघून बारामतीकरांना गहिवरून आलं। काही सजग बारामतीकरांनी कुतूहलापोटी बँकेत प्रवेश केला, पण इथं तर काही वेगळाच नूर त्यांना दिसला म्हणे। म्हणजे जिल्हा बँकेत चक्क माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या सापडल्या म्हणे। रात्रीचे 11 वाजले आणि बारामती शाखा पीडीसीसी बँक ही उघडी आहे आणि ह्या पीडीसीसी बँकेमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या खऱ्या अर्थानं याद्या या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत। हे पहा, हे बघा, कशासाठी एवढा अट्टहास? नक्की एवढा अट्टहास कशासाठी? चालू कामकाज आहे। रात्री 11 वाजले तरी आज तुम्ही बघू शकता की पीडीसीसी बँक ही उघडी आहे। बघा हे यादी, सगळी सिस्टीम चालू आहे। रात्री 11 वाजता पीडीसीसी बँक काय करते? आता बोला, म्हणजे मतदानाच्या 2 दिवस आधी मध्यरात्री जिल्हा बँकेत कारखान्याच्या याद्या का आल्या, कुणी आणल्या, कशा आणल्या, असे अनेक प्रश्न पडले। चालू नाहीच आहे ना, मग बँक कधीच खाली बंद झालेली, ब्रँच खाली असते आणि आमचे डीटीपी ऑपरेटर ते त्यांचं काही काम चालू असते ना, त्यासाठी जे संस्था जे सोसायटी संगणकीकरण वगैरे चालू, मला नाही सांगता येणार, ते मला नाही सांगता येणार। कोण आहे तुमचे, कोण काम कोण करत होतं? त्यात आमचे विभागीय अधिकारी किंवा जे कोण, म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं की बँक चालू आहे? मला एका पत्रकाराचा फोन आला की बाबा असं असं मला फोन आलाय, म्हणून मी बघायला आलो। बँकेत कुठल्या बँकेत पैसे होते, म्हणजे मला पण नाही ना आयडिया ती काही। कर्मचाऱ्यांनी तर कानावर हात ठेवले आणि त्याच प्रश्नांची उत्तरं देणारे मात्र पळून गेल्याचा दावा सहकार बचाव पॅनलच्या रंजन कुमार तावरेंनी केला। या बँकेच्या याच्यामध्ये या ठिकाणी आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे पीए मुसळे साहेब इथं होते। ते गाडीत बसून गेले, आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले। काय भरणे मामाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते। आमचा दावा एकच आहे की मुसळे साहेबाचं 11 वाजता बँकेत काय काम आहे, आणि अशा पद्धतीने जर याद्या करायच्या, पैशाची पाकिटं भरायची, अशा प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालू होता। आणि म्हणून ते वरचं लॉक केलेलं दिसलं। साहेबांना विचारलं, साहेब म्हणजे दोन्हीकडे दरवाजे 2 लॉक आहेत, असं नाही होत, काही कारणच नाही ना, तिसरा मजला उघडा ठेवायची कारण काय तुम्हाला? माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे? अशा परिस्थितीमध्ये बँकेत माळेगाव कारखान्याच्या याद्या, इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची नावं, डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नावं, व्हिडिओची नावं
दूध संघाचे नाव, सगळ्याचे जे पुरावे, कारण नसताना या ठिकाणी असायचे काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. बरं, बँकेमध्ये मॅनेजरही होते, पण त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला, पण आपलं म्हणणं मात्र मांडलं. बँक 5:30 वाजता बंद होते. मला फोन आला आणि त्यामुळे मी बँकेत आलो. रंजन काका आणि मी एकाच वेळी आलो. दुसऱ्या मजल्यावर संगणकीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे ते लोक बराच वेळ बसत असतात. पण माळेगावच्या याद्या कशा सापडल्या हे मला सांगता येणार नाही. पीडीसीसी बँक ज्याची एक वेगळी ओळख आहे, आशियाई म्हणजे पूर्ण एशियामध्ये सगळ्यात मोठी ही बँक आहे. ह्याची मालकी शेतकऱ्यांची आहे. ह्या शेतकऱ्यांना माहिती आहे का हे झालंय, कोणी हा निर्णय घेतला, ह्या लिस्ट तिथे पोचल्या कशा, काय संबंध तिथले, तिथे कोण कोण येऊन गेलं, कोणी फोन वापरले, कोणी कम्प्युटर वापरले, ते सगळे कॅमेराचे जे व्हिडिओज आहेत हे पारदर्शकपणे यांनी नाबार्डला दिले पाहिजेत. आणि माझा विश्वास आहे की आरबीआय नाबार्डला विचारेल हे नक्की काय. पीडीसीसी बँक आणि निवडणुकांचं नातं हे नवं नाहीये. याआधीही लोकसभा निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. बारामती लोकसभा निवडणुकीत पीडीसीसी बँकेची वेल्हे शाखा पहाटेपर्यंत खुली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 40 ते 50 लोक त्या शाखेत येत जात होते. पीडीसीसी बँकेच्या व्यवस्थापकाचं निलंबन करण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाच्या आदेशावरून विनायक तेलवडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे ही बँक ज्यांच्या ताब्यात आहे त्या अजित पवारांना या सवालांनाही सामोरं जावं लागणार आहे. मतदार याद्या आणि पीडीसी बँक याचा काय अर्थार्थी काय संबंध नाही. आणि आमचा पीडीसी बँकेचं फक्त साखर कोठ्याची राखून साखर कोठे त्यांचं नियंत्रण असतो. त्यातून परवानगी दिलेली साखर बाहेर काढायची, आपण त्यांचे पैसे बँकेत भरतोय तेवढी पोती त्यांनी रिलीज करायची आणि त्यांनी रिलीज केलेले पोते आपण ज्या पार्टीला विकले पोते भरून द्यायची. एवढंच आमचा बँकेत संबंध, बाकी काय संबंध नाही आमचा. त्या बँकेमध्ये कारखान्याच्या संदर्भातील याद्या वगैरे तिथं आढळून आल्या, त्याचे व्हिडिओ पण व्हायरल झाले. काय त्यांनी आणून ठेवलं असेल कारखान्याच्या सगळ्या मतदार याद्या, त्याच्या कुणाची जबाबदारी कुणाला काय दिलेली आहे अशा पद्धतीचा पीडीसी बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या कामकाजाचा विषय येत नाही. त्यांच्या सगळ्या कॉम्प्युटरला आज त्याच पद्धतीचं फिडिंग आहे आणि म्हणून आम्ही जगदाळे साहेबांना विनंती केली. जगदाळे साहेब याच्यातलं CCTV कव्हरेज आणि आपलं ह्याचा फुटेज आम्हाला संध्याकाळी 5 वाजता बँक बंद होती त्यापासूनचं पुढचं पाहिजे. निवडणुकीच्या 2 दिवस आधी मध्यरात्री जिल्हा बँक का सुरू होती? बँकेतून मतदारांना वाटण्यासाठी पैशांची पाकिटं भरली जात होती का? संगणकीकरणाचं काम सुरू होतं तर मग माळेगावच्या याद्या तिथं काय करत होत्या? सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी या मागे कोण आहे हे तपासलं जाणार का? मतदार याद्या नक्की कुणी आणल्या याचा उलगडा होणार का? आणि निवडणूक आयोग हस्तक्षेप करून याची निष्पक्ष चौकशी करणार का? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं. अन्यथा बारामतीकरांचा लोकशाहीवरचा आणि बँकेवरचाही विश्वास उडून जाईल. रात्री चाललेला हा खेळ आता कोणाच्या अंगाशी येणार बघूया. देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती.